एक महत्त्वाची बातमी। पुणे पोलिसांनी गुंड निलेश घायवळची स्कॉर्पिओ गाडी जप्त केली। अहिल्यानगरमधील जामखेड खर्डा इथून ही गाडी जप्त करण्यात आली। स्कॉर्पिओ गाडी खर्डा इथे ऊसाच्या शेतात लपवून ठेवण्यात आली होती। महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणाची राज्य महिला आयोगाकडून सुद्धा दखल घेण्यात आली आहे। फरार आरोपींचा शोध घेऊन सखोल तपास करण्याचे निर्देश आयोगाकडून देण्यात आलेत आणि फरार आरोपींच्या शोधासाठी आता शोध पथक रवाना करण्यात आले। आरोपी पोलीस पीएसआय गोपाल बदने आणि पोलीस प्रशांत बनकर हे फरार आहेत। राज्य महिला आयोगाने या संदर्भात आता काय निर्देश। एक महत्त्वाची बातमी। पुणे पोलिसांनी गुंड निलेश घायवळची स्कॉर्पिओ गाडी जप्त केली। अहिल्यानगरमधील जामखेड खर्डा इथून ही गाडी जप्त करण्यात आली। स्कॉर्पिओ गाडी खर्डा इथे ऊसाच्या शेतात लपवून ठेवण्यात आली होती। महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणाची राज्य महिला आयोगाकडून सुद्धा दखल घेण्यात आली आहे। फरार आरोपींचा शोध घेऊन सखोल तपास करण्याचे निर्देश आयोगाकडून देण्यात आलेत आणि फरार आरोपींच्या शोधासाठी आता शोध पथक रवाना करण्यात आले। आरोपी पोलीस पीएसआय गोपाल बदने आणि पोलीस प्रशांत बनकर हे फरार आहेत। राज्य महिला आयोगाने या संदर्भात आता काय निर्देश। एक महत्त्वाची बातमी। पुणे पोलिसांनी गुंड निलेश घायवळची स्कॉर्पिओ गाडी जप्त केली। अहिल्यानगरमधील जामखेड खर्डा इथून ही गाडी जप्त करण्यात आली। स्कॉर्पिओ गाडी खर्डा इथे ऊसाच्या शेतात लपवून ठेवण्यात आली होती। महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणाची राज्य महिला आयोगाकडून सुद्धा दखल घेण्यात आली आहे। फरार आरोपींचा शोध घेऊन सखोल तपास करण्याचे निर्देश आयोगाकडून देण्यात आलेत आणि फरार आरोपींच्या शोधासाठी आता शोध पथक रवाना करण्यात आले। आरोपी पोलीस पीएसआय गोपाल बदने आणि पोलीस प्रशांत बनकर हे फरार आहेत। राज्य महिला आयोगाने या संदर्भात आता काय निर्देश। एक महत्त्वाची बातमी। पुणे पोलिसांनी गुंड निलेश घायवळची स्कॉर्पिओ गाडी जप्त केली। अहिल्यानगरमधील जामखेड खर्डा इथून ही गाडी जप्त करण्यात आली। स्कॉर्पिओ गाडी खर्डा इथे ऊसाच्या शेतात लपवून ठेवण्यात आली होती। महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणाची राज्य महिला आयोगाकडून सुद्धा दखल घेण्यात आली आहे। फरार आरोपींचा शोध घेऊन सखोल तपास करण्याचे निर्देश आयोगाकडून देण्यात आलेत आणि फरार आरोपींच्या शोधासाठी आता शोध पथक रवाना करण्यात आले। आरोपी पोलीस पीएसआय गोपाल बदने आणि पोलीस प्रशांत बनकर हे फरार आहेत। राज्य महिला आयोगाने या संदर्भात आता काय निर्देश दिलेत। साताऱ्यातील महिला डॉक्टरनं लैंगिक अत्याचारामुळे आत्महत्या केल्याचं सुसाईड नोटमधून समोर आलंय। प्रशांत बनकरने देखील त्रास दिल्याचं समोर आलंय। प्रकरणाची राज्य महिला आयोगानं दखल घेतली आहे। फरार आरोपी गोपाळ बदने प्रशांत बनकरला अटक करण्यासाठी शोध पथक रवाना झालेत। आरोपींचा शोध घेऊन तपास करण्याचे निर्देश सखोल तपास करण्याचे पोलीस अधीक्षकांना आयोगानं निर्देश दिले आहेत। पीडितेनं त्रासाबाबत तक्रार केली असल्यास मदत का मिळाली नाही याचीही चौकशी व्हावी आणि संबंधितांवर कठोर कारवाई करण्याची सूचना आयोगानं पोलिसांना दिली आहे।